सांगलीत वाघावरून महाविकास आघाडी डरकाळ्या। सांगलीच्या प्रचारात उतरले वाघ। महाविकास आघाडीतला तिढा सुटला, वाद मात्र सुरूच। सांगलीतला महाविकास आघाडीचा तिढा सुटला असला तरी वाद काही मिटलेला नाही। काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात आधी धुसफूस सुरू होती, आता तर डरकाळ्या फुटतायत। आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे, पण जसे तुम्ही वाघ आहात साहेब, तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय। आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि ते केला जाईल, ते कृतीमध्ये दिला जाईल एवढंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो। विश्वजित कदमांनी सांगलीचे वाघ असल्याचं म्हणत डरकाळी फोडली आणि मग संजय राऊतांनी त्यांना थेट आव्हानच दिलं। इकडला वाघ वेगळा तिकडला वाघ वेगळा असं काही नसतं। सांगलीमध्ये वसंतदादा पाटील नावाचा एक वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि नंतर पाहिलेला आहे। वाघ काय असतो, ज्या बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, वाघाची रचना, वाघाचा स्वभाव वेगळा असतो। विश्वजित कदम नक्कीच वाघ असते किंवा आहे, ते वाघ आहेत की नाहीत हे 4 जूनला कळेल। जर त्यांनी मोठ्या ताकदीनं चंद्रहार पाटलांना विजयी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार, तर नक्कीच ते वाघ आहेत अशी त्यांना आम्ही पदवी देऊ। सांगलीतले काँग्रेसचे नेते, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याचं बोललं जातंय। यावरूनच संजय राऊतांनी काँग्रेसच्या नेत्यांना चिमटे काढत सुनावले। शिवसेना ही सर्टिफाईड वाघ आहे, वी आर टायगर्स। आमची निशाणीच वाघ आहे, पंजा आहे, स्ट्रोक्स। आमचं जे बोधचिन्ह आहे ते वाघाचं आहे, ते बाळासाहेब ठाकरेंनी चितारलेलं आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनीही काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांना अप्रत्यक्षपणे इशाराच दिलाय। स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल। लोक काय म्हणतात हे फार महत्वाचं नाही, आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे। मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, माझ्या पक्षात राहायचं असेल, माझ्या बरोबर काम करायचं असेल तर त्यांनी चंद्रहार पाटलांचंच काम केलं पाहिजे। त्यांनी दुसरं इकडं तिकडं केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहील। राऊतांनीही जयंत पाटलांच्या या भूमिकेचं कौतुक करताना पुन्हा एकदा वाघाचा मुद्दा उपस्थित केलाय। जयंत पाटलांचं जी डरकाळी आहे ती वाघाची डरकाळी आहे। वाघाच्या ओठात एक पोटातच कधीच नसतं। वाघ खुलेपणानं घुमतो, फिरतो, डरकाळी फोडतो आणि त्याच्यामुळे सांगलीमध्ये बरेच वाघ मला दिसायला लागलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये आणि त्या वाघाचं जतन करणं गरजेचं आहे। सांगलीचे वाघ असल्याचा दावा विश्वजित कदम यांनी केलाय। त्यांच्या समोर आता आव्हान आहे ते काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचं। याच विशाल पाटील यांच्यासाठी विश्वजित कदम यांनी उमेदवारीसाठी सर्वस्व पणाला लावलं होतं। तिकीट नाकारल्यानंतर विशाल पाटलांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासमोर आव्हान उभं केलं आहे। आता विश्वजित कदमांना चंद्रहार पाटील यांना निवडून आणायचं आहे आणि यावरूनच ते सांगलीचे वाघ आहेत का याचा फैसला होणार आहे। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।